की हबप निमण महाराजांनी ज्या प्रकारे समाजातल्या लोकांना आव्हान करून आणि अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय केला आणि त्यांनाच आपलं कुटुंब बनवलं आणि आज त्या कुटुंबाचा ते केवळ सांभाळच करत नाही आहेत, तर एक संस्कारी पिढी या माध्यमातून बनवण्याचं काम ते करतायत. आणि हे सगळं करत असताना त्यांनी घेतलेले कष्ट असतील आणि हे सगळं उभं करत असताना त्यांनी केलेला संघर्ष असेल, त्या कष्टांचा आणि संघर्षांचा सत्कार आज तर्पणच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. आणि म्हणून त्यांच्या कार्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.